राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 21 रुपयांचा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 6:39 जमा होणार आहे। त्यामुळे ज्यांचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्या सर्व माता भगिनींनी मोबाईलच्या मेसेजची सुद्धा वाट पाहायची आहे। बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोणालाही वचन दिलेले नाही। बघा, 2 ते 3 दिवसांपासून एकच स्टेटमेंट व्हायरल होत आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींना वचन दिलेलं आहे। तर एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींना वचन दिलेले नाही, परंतु आज शासनाकडून लाडकी बहीण योजनेची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या यादीमध्ये राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये 6:39 7वा हप्ता जमा होणार आहे। सोबतच 10 बँकांना प्राथमिक स्वरूपामध्ये प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। जर तुमचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये मागील सर्व पैसे आणि लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आजच जमा होणार आहे। तर बघा, पैसे तर जमा होतील, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून 26 जानेवारी निमित्त 30 पैठणी साड्या वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु या 30 साड्या फक्त त्याच बहिणींना दिल्या जाणार आहेत ज्या माता भगिनी आपल्या चॅनलवरील दिलेल्या 3 अटी पूर्ण करणार आहेत। बघा, आपण 3 अटी सांगणार आहोत। जर तुम्ही या 3 अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला या 30 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी पोस्टाने पाठवली जाणार आहे। सर्व बहिणींना माहिती आहे, संक्रांतीनिमित्त 10 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या होत्या। त्या 10 पैठणी साड्या कालच पाठवलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने भरपूर माता भगिनींना साड्या न मिळाल्यामुळे 26 जानेवारी निमित्त 30 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या आहे। जर तुम्हाला वाटत असेल या 30 पैठणी साडींमधील एक पैठणी साडी आपली असावी तर तुम्ही सुद्धा या 3 अटी पूर्ण करायच्या आहेत, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। बघा, लाडकी बहीण योजना आज महाराष्ट्र राज्यामधील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 21 रुपयांचा आहे आणि 8व्या हप्त्याची सुद्धा तारीख आलेली आहे। बघा, ज्या माता भगिनींना डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता मिळाला नसेल, सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे मिळाले नसतील, त्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील सर्व पैसे आणि जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता सुद्धा जमाच केला जाणार आहे। सोबतच फेब्रुवारी महिन्याची सुद्धा तारीख आलेली आहे। त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये सरसकट सर्व पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, तुमच्या सुद्धा खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहे, परंतु जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत, अन्यथा मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून काही उपयोग होणार नाही। बघा, सर्वात प्रथम पहिला जो नियम आहे तो म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। सोबतच तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। सोबतच तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरी, सरकारी पेन्शन किंवा सरकारी कार्यालयामध्ये कामाला नसावा। जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या अर्जांची छाननी झालेली आहे, त्यानंतर तुमचा अर्ज 100% पात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही। सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या 26 जानेवारी निमित्त 30 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाही। तर बघा, ज्या माता भगिनी या 4 नियमामध्ये बसत असतील तर त्यांना 26 जानेवारी निमित्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून तब्बल 30 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी दिली जाणार आहे। बघा, आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते, त्यावेळेस आपण 10 पैठणी साड्या वाटलेल्या होत्या, त्याचा पुरावा सुद्धा तुम्हाला दिलेला आहे। त्याच पद्धतीने 26 जानेवारी पर्यंत ज्या ताई, ज्या माता भगिनी या 3
अटी पूर्ण करणार आहेत त्यांना स्पष्टपणे साडी सुद्धा पाठवली जाणार आहे। बघा लाडकी बहीण योजना, तर या योजनेचा 20 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप होणार आहे, परंतु याच्यामध्ये काही प्रमुख अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। सर्वांना माहिती आहे छाननी सुरू होती, त्या छाननीमुळे काही अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। बघा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यांनीच अत्यंत महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही, त्यामुळे सरसकट सर्व माता भगिनींना आजच पैसे वाटप होणार आहेत। बघा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊ, परंतु ते पैसे वसूल करणार नाही। तुम्हाला पैसे आले असतील, तुमचा फॉर्म पात्र असेल तर तुम्हाला इथून पुढे सुद्धा पैसेच येणार आहेत। तब्बल 5 वर्षांसाठी हे पैसे सुरूच राहतील। परंतु आज पहिल्या यादीमधील 20 जिल्हे आणि 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। सोबतच राज्याचे सध्याचे चालूचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटले आहेत की संक्रांतीला सुट्टी होती, संक्रांतीलाच पैसे वाटप होणार होते, परंतु संक्रांतीला सुट्टी असल्या कारणाने आजच पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत। परंतु प्रमुख 20 जिल्हे आहेत आणि त्या 20 जिल्ह्यांमधील तब्बल 35 लाख बहिणी आहेत, तर या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येतील, उद्या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे आणि परवा 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा आदिती तटकरे मॅडम काय म्हणतायत की खरोखर बहिणींना आजच पैसे वाटप होणार आहे। याचा एकच अर्थ आहे की ज्या वेळेस छाननी सुरू होते त्या छाननी दरम्यान ज्या माता भगिनी खरोखर पात्र ठरलेल्या आहेत त्याच बहिणींना आज पैसे वाटप होणार आहेत। परंतु ज्या माता भगिनी नकली बनावट कागदपत्रे देऊन पात्र ठरलेल्या होत्या त्यांनी मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये घेतलेले आहेत, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत, परंतु त्यांना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता येणार नाही। परंतु ज्या माता भगिनी खरोखर पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये 7वा हप्ता आणि इतर लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु राज्यातील तब्बल 60 लाख बहिणींचे फॉर्म अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। जर तुमचा फॉर्म अपात्र झालेला असेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाही, त्यामुळे मोबाईलची मेसेजची वाट सुद्धा पाहू नका जर तुम्हाला अपात्रतेचा मेसेज आलेला असेल। बघा राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहे, तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा प्रामुख्याने भंडारा आहे, सोबतच गोंदिया आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे आणि नागपूर आहे। अशा पद्धतीने या साइटच्या 5 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे। सोबतच वर्धा आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नाशिक आहे आणि नगर आहे। अशा पद्धतीने टोटल 10 जिल्हे झाले। सोबतच याच्यामध्ये बीड आहे, सोबतच पुणे आहे, सोलापूर आहे, सोबतच परभणी आहे आणि जालना आहे। अशा पद्धतीने टोटल 15 जिल्ह्यांमध्ये आज हे पैसे जमा होणार आहेत। परंतु जे उर्वरित 5 जिल्हे राहिलेले आहेत त्या 5 जिल्ह्यांची सुद्धा लगेच नावे सांगतो, परंतु व्हिडिओ संपूर्ण पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। तर बघा सध्याच्या स्थितीला 15 जिल्हे बघितलेले आहेत आणि उर्वरित 5 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून 3 मोठे लाभ सुद्धा घोषित करण्यात आलेले आहेत। हे 3 लाभांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो, परंतु सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तुमचा फॉर्म पात्र असेल तरच तुम्हाला या 3 लाभांचे अनुदान थेट तुमच्या खात्यामध्ये जमाच होणार आहे। बघा याच्यामध्ये जी पहिला लाभ आहे तर त्या पहिल्या लाभाची रक्कम 20,000 रुपये आहे। सोबतच दुसरा जो लाभ आहे तर त्या दुसऱ्या लाभाची रक्कम 15,000 रुपये आहे आणि तिसरा जो लाभ आहे त्या लाभाची रक्कम तब्बल 1,20,000 आहे। सोबतच अजून एक लाभ आलेला आहे, त्या लाभाची रक्कम सुद्धा 1,00,000 रुपये आहे। त्यामुळे जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही सुद्धा या 3 लाभांसाठी अर्ज करायचे आहेत। बघा या 3 लाभांपैकी जो पहिला लाभ आहे तो म्हणजे मोफत शिलाई मशीन। बघा कालच्या व्हिडिओमध्ये
याच्यामध्ये भरपूर ताईंनी कमेंट केलेली होती की कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे। बघा, जर तुम्हाला मोफत शिलाई मशीनचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला केंद्राची वेबसाईट आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, त्याच वेबसाईटवरून अर्ज करावा लागणार आहे। ज्यावेळेस तुमचा अर्ज पात्र ठरणार आहे त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये इतकी रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी दिली जाणार आहे। तर याचे फॉर्म सध्याच्या स्थितीला सुरू झालेले आहे, त्यामुळे ज्या माता भगिनींना शिलाई मशीन पाहिजे असेल त्यांनी सुद्धा अर्ज करायचा आहे। परंतु याच्यामध्ये जे प्रामुख्याने कागदपत्रे लागतात, जे आपण रेग्युलर वापरतो तेच कागदपत्रे त्या ठिकाणी सुद्धा द्यायची आहेत। परंतु सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे। सोबतच बहिणींसाठी जे 3 लाभ आलेले आहेत त्या लाभांपैकी जो दुसरा लाभ आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, मोफत पिठाची गिरणी, जर तुम्हाला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करायचा असेल तर या योजनेचा अर्ज महिला व बालविकास विभागाच्या ऑफिसला करायचा आहे। सोबतच समाज कल्याण असतं, सोबतच पंचायत समिती असते, त्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे। परंतु याचे अर्ज 2 ते 3 दिवसांमध्ये सुरू होणार आहे। हे अर्ज जिल्ह्यानुसार असतात, थेट केंद्राकडून किंवा राज्य सरकारकडून या योजना राबवल्या जात नाही। बघा, पिठाची गिरण खरेदीसाठी 20,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते, त्यानंतर तुम्ही स्वतः जाऊन मोफत पिठाची गिरण खरेदी करायची आहे। त्यामुळे ज्या माता भगिनींना अर्ज करायचे असेल त्याच्यावरती स्पेशल असा व्हिडिओ सुद्धा येणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट सुद्धा करायच्या आहे। सोबतच बहिणींसाठी 3 लाभ आलेले होते, त्या 3 लाभांपैकी शेवटचा लाभ म्हणजे घरकुल योजना। बघा, ज्या माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत अशा सर्व माता भगिनींना घर बांधणीसाठी तब्बल 1,20,000 इतकी रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच जर बहिणींना घर बांधण्यासाठी जागा नसेल तर त्या जागेसाठी सुद्धा 1,00,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे। हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने नाही तर हा अर्ज तुम्हाला तुमच्या गावामधील ग्रामपंचायत असते किंवा पंचायत समिती असते, त्या पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन करायचा आहे। परंतु त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे आहेत, त्याच्यामध्ये मनरेगा जॉब कार्ड आहे, सोबतच इतर सुद्धा काही कार्ड आहेत, कागदपत्रे आहेत, ते सुद्धा तुम्हाला काढायची आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी जे 3 लाभ आलेले होते ते 3 लाभ तर आपण बघितलेलेच आहेत, परंतु लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आज या 10 बँकेमध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु सरासरी 15 जिल्हे तुम्हाला सांगितलेले आहेत, अजून 5 जिल्हे राहिलेले आहेत, ते 5 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा, ज्या 10 बँका आहेत त्याच्यामधली सर्वात मोठी बँक म्हणजे SBI बँक। जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक या बँकेमध्ये असेल तरच तुम्हाला आज पैसे येणार आहे, कारण ही गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे, याला सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच पोस्ट बँक आहे आणि ग्रामीण क्षेत्रामधील जेवढ्या बँका असतात तेवढ्या सर्व बँकेमध्ये आज पैसे येणार आहे। सोबतच HDFC बँक आहे, IDFC बँक आहे, सोबतच इतर ज्या उर्वरित 7 बँका राहिलेल्या आहेत तर या 7 बँका गव्हर्नमेंटच्या आहेत आणि याच्यामधल्या उर्वरित 2 बँका खाजगी क्षेत्रातल्या आहेत, त्या बँकेची नावे सुद्धा लगेच सांगतो। तर बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 21 रुपयांचा आजच जमा होणार आहे। परंतु 26 जानेवारी निमित्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून तब्बल 30 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत, त्यामुळे याच्यामध्ये फक्त 3च अटी ठेवलेल्या आहेत। एकतर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं आणि पूर्ण व्हिडिओ पाहिलेला असावा। बघा, तुम्ही जर जानेवारी महिन्यामधले सर्व व्हिडिओ पाहिलेले असतील आणि 26 जानेवारी पर्यंत सर्व व्हिडिओ पाहिलेले असतील तरच तुम्हाला या 30 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी देणारच आहोत, कारण भरपूर माता भगिनींना माहिती आहे, जुन्या सबस्क्रायबरला माहिती आहे की आपण 10 पैठणी साड्या संक्रांती निमित्त वाटप सुद्धा केलेल्या आहेत। परंतु लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 20 जिल्ह्यांमध्ये जमा होणार होता, त्याच्यामध्ये 15 जिल्हे सांगितलेले होते, परंतु उर्वरित जे 5 जिल्हे आहेत ते 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, यवतमाळ जिल्हा आहे, अमरावती आहे, सोबतच नांदेड आहे, सातारा आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, अशा पद्धतीने तब्बल
20 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे वाटप होणार आहे। राज्यातील तब्बल 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।